कृष्णा कोंडके नाव कुठे ऐकलंय? नाही ना? बाळ केशव ठाकरे नक्कीच ऐकलंय. बाळासाहेब ठाकरे आणि कृष्णा कोंडके म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, एक विनोदी व्यक्तिमत्व. आपल्या चित्रपटांनी मराठी मनाला प्रचंड आनंद दिलेलं व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके म्हणजेच दादा कोंडके. मित्रांनो, 1932 साली जन्मलेली ही व्यक्ती आणि मार्च 1998 इतकं त्यांना आयुष्य मिळालं. पण नाटकाच्या क्षेत्रामधून इच्छा माझी पुरी करा हे नाटक, टायटल तरी नक्की माहीत असेल तुम्हाला, 1500च्या वर प्रयोग करणारं ते त्या काळातलं एक भन्नाट नाटक, सुप्रसिद्ध नाटक. या नाटकापासून कलाक्षेत्राची सुरुवात केलेले हे कृष्णा कोंडके, हे दादा कोंडके नावाचं एक जगप्रसिद्ध मराठी नट, एक वेगळं रसायन. आणि हो, कदाचित आजच्या पिढीला हे माहीत पण नसेल की दादा कोंडकेंना गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे. कशासाठी? लागोपाठ 7 चित्रपट सिल्वर ज्युबिली दिल्याबद्दल. द्वयर्थी वाक्य अतिशय चपखलपणे बोलणारा हा एक मराठी नट. आणि मग राम राम गंगाराम, सोंगाड्या, बोट लावीन तिथं गुदगुल्या, हिंदी चित्रपट म्हणाल तर अंधेरी रात में दिया तेरे हात में, असे अनेक विनोदी चित्रपट, विनोदी संवादाने भरलेले चित्रपट, तसंच देशप्रेम दाखवणारे काही संवाद. म्हणजे विनोदाच्या अंगाने जात जात जो संदेश जनतेच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे तो अचूकपणे पोहोचवण्यात यशस्वी ठरत गेलेला हा एक मराठी नट. 1971ची गोष्ट आहे. आता हीच मुद्दाम मी तुम्हाला 2 नावं सुरुवातीला घेतली. का घेतली? नुकताच मी एक बालमैत्री सर्वश्रेष्ठच असा एक व्हिडिओ केला. पण ही मैत्री तशी पाहिली तर तरुण वयातली मैत्री आहे, बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची. तसं पाहिलं तर दोघांच्या वयामध्ये साधारण 6-7 वर्षाचं अंतर नक्की. पण ही मैत्री झाली कशी? एक तर मनपूर्वक दादा कोंडकेंना बाळासाहेब ठाकरेंच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी, त्यांचा जो काही महाराष्ट्रभर दरारा होता त्याच्याविषयी आणि त्यांच्या एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीविषयी, त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी, त्यांच्या मराठी विषयाच्या प्रेमाविषयी दादा कोंडकेंना प्रचंड आदर होता. आणि मग हा आदर तोच त्यांच्या कामी कसा आला? 1971 साल सोंगाड्या रिलीज झाला. पण 71 सालची त्यावेळची परिस्थिती तुम्ही आठवून बघा. म्हणजे हिंदी चित्रपटांचा सुळसुळाट होता. अगदी 1960पासून हिंदी चित्रपटांनाच फक्त टॉकीज मिळायची. मराठी भाषा महाराष्ट्रातसुद्धा दुर्लक्षित अशी होती. त्यामुळं दादा कोंडकेंना मुंबईसारख्या शहरात एकही थिएटर मिळेना. पिक्चर रिलीज करण्यासाठी मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नाही, ही बाब दादा कोंडकेंच्या मनाला खूप बोचली. आणि मग आपला सोंगाड्या आता रिलीज करायचा कुठे? महाराष्ट्राच्या राजधानीत जर आपल्याला थिएटर मिळत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? मग एक मराठी माणूस, मराठी नट म्हणून माझ्या अस्तित्वाची काही किंमत आहे की नाही? अशा प्रश्नांनी दादा कोंडकेंना स्वतःला भंडावून सोडलं. आणि मग या प्रश्नांचं एकच उत्तर त्यांच्या नजरेसमोर आलं, ते म्हणजे मातोश्री बंगला. आणि मग दादा कोंडकेंनी सत्वर आपल्या 1-2 सहकाऱ्यांच्यासह मातोश्री बंगल्यावरती आपल्या बाळासाहेब ठाकरेंची अपॉइंटमेंट घेतली आणि तडक भेटायला बंगल्यावर गेले. तिथून त्यांनी आपली तक्रार सांगितली. बाळासाहेबांनी चिंता करू नका, थोड्याच वेळात सगळी काही व्यवस्था होईल. धडाधड त्यांनी पीएला बोलवलं. टॉकीज, 2-4 टॉकीजचे फोन नंबर काढले. त्यातल्या त्यात एक टॉकीज त्यांना असं वाटलं की आपल्या शब्दाला किंमत देईल. तिथं नंबर फिरवला
आणि फक्त इतकंच सांगितलं की या शुक्रवारपासून सोंगाड्या तुझ्या टॉकीजमध्ये लागला पाहिजे. दादा कोंडकेंना तुझ्याकडे पाठवतो आहे, काय असेल ती बोलणी करून घ्या. आजच्या आज सगळं फायनल झालं पाहिजे, मला पुन्हा निरोप द्या. बाळासाहेबांचा शब्द, त्या शब्दाला एक वेगळी धार होती. काही लोकांच्या मनामध्ये एक उच्च प्रतीची किंमत होती. मार्मिक या मासिकापासून, म्हणजे तसं पाहिलं तर एक कार्टुनिस्ट म्हणून मुंबईमध्ये आल्यानंतर डेली या इंग्रजी दैनिकामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काम चालू केलं होतं. केशव सीताराम ठाकरे यांचे चिरंजीव, एक व्यंगचित्रकार आणि एक पत्रकार. मग त्या डेली या मासिकामध्ये, या पेपरमध्ये, इंग्लिश न्यूजपेपरमध्ये त्यांचं मन काही रमलं नाही. आणि मग डोक्यात एक कल्पना सुचली की स्वतःचंच थोडंसं राजकारणावर आधारित असं आपण मासिक का काढू नये. म्हणून मग त्यांनी मार्मिक या नावाने मासिक सुरू केलं. त्यानंतर मग त्यांनी सामना नावाचा पेपर पण काढला. अनंत वादळं झेललेलं हे वादळी व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला कुठे ना कुठे काहीतरी किंमत मिळाली पाहिजे यासाठी धडपडत 94-95 साली आपल्या विधानभवनावर भगवा फडकावलेलं हे एक अजरामर व्यक्तिमत्व. दादा कोंडकेंना सोंगाड्या पिक्चरला थिएटर मिळालं आणि तिथून हा मैत्रीचा धागा तो असा काही बांधला गेला की मित्रांनो, अक्षरशः ज्या वेळेस मातोश्री बंगल्यावरती खूप काही ताणतणावाचं वातावरण असायचं, तेव्हा रात्री अपरात्रीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंची रात्री 10-11 वाजतासुद्धा येणाऱ्या कार्यकर्त्यांवर उगाचच्या उगाच आगपाखड चालू असायची. चिडायचे, काहीतरी त्यांनी मनस्वी चिडण्यासारखं कोणीतरी काहीतरी चुका केलेल्या असायच्या. या सगळ्या वातावरणाचा परिणाम मीनाताई ठाकरेंवर नक्की व्हायचा. काही केलं तरी त्या मध्ये पडू शकत नव्हत्या, कारण तसा दराराच होता बाळासाहेबांचा. पण बाळासाहेबांच्या जवळचा, हृदयाच्या जवळचा कोण व्यक्ती आहे मुंबईमध्ये, तर तो म्हणजे दादा कोंडके. मीनाताई अगदी हक्काने या मित्राला फोन करायच्या. मग रात्रीचे 11 असोत, रात्रीचे 8 वाजलेले असोत. ताणतणाव ज्या मोमेंटला वाढत चालला आहे त्या मोमेंटला मीनाताईंचा गुपचूप तिकडे फोन जायचा. आणि मग दादा कोंडकेंचं मातोश्रीवर, अरे काय नाही बाळासाहेब, इकडनं चाललो होतो, म्हटलं तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नये म्हणून इथे आलो. आणि दादा कोंडकेंचं नुसतं पाऊल पडायचं, बाळासाहेब ठाकरे त्यांना आपल्या खोलीत घेऊन जायचे आणि नंतरचा 1 तास हसत खेळत वातावरण सगळं बदलून जायचं. दादा कोंडकेंचं आणि बाळासाहेबांचं दोघांचंही विनोदी बोलणं, एकमेकांना ते टाळ्या देणं, असा हा मैत्रीचा धागा दादा कोंडकेंच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच टिकून होता. 94-95ची गोष्ट, बाळासाहेब ठाकरेंना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. शिवसेनेचा भगवा विधानभवनावर फडकला जाणार होता. बाळासाहेबांनी आपल्या या मित्राला घरी बोलावून घेतलं. मातोश्रीवर आल्यावर खाणं पिणं झालं आणि हळूच बाळासाहेबांनी त्यांना चिमटा घेतला. काय रे, चित्रपटातून आता राजकारणात यायचं आहे का? मंत्री व्हायचं आहे का कुठला? बघ, संधी आहे. दादा कोंडकेंनी नम्रतेने अतिशय चरणाला स्पर्श करून त्यांना सांगितलं, बाळासाहेब, सत्ता मिळालेली असताना, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होऊ शकत असताना तुम्ही फक्त शिवसेना प्रमुख म्हणूनच त्याच खुर्चीवर बसून आहात. त्यामुळं मी तर साधा तुमचा निष्ठावंत सेवक म्हणून जगण्याचं ठरवलेला एक शिवसैनिक आहे. मला नका मंत्रिपदाची लालसा वगैरे दाखवू किंवा मला विचारूसुद्धा नका. मी तुमच्या चरणाशी एक शिवसैनिक, एक निष्ठावंत तुमचा सेवक म्हणून जगण्यामध्ये मला जी मजा आहे ना, तीच मजा मला घेऊ द्या. अशी माणसं पुन्हा होणे नाही. आज मंत्री व्हावेत, आमदार व्हावे म्हणून काय काय करतात लोक, कुठे कुठे कुठल्या पद्धतीची पूजा करतात, कोणत्या भोंदूबाबाच्या मागं लागतात, या चर्चांना सध्या खूप उधाण आलेलं आहे ना. अशा पार्श्वभूमीवर अशी तत्वनिष्ठ माणसं, अशी तत्वनिष्ठ मैत्री, ते सुद्धा अशा या राजकारणाच्या क्षेत्रात एक फिल्मी नट, ज्याने सगळ्या मराठी जनावरती राज्य केलं, जो जगप्रसिद्धीस पावला, ज्याचं 7 चित्रपट सिल्वर ज्युबिली दिले म्हणून गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदलं गेलं, असा हा आपला मराठी माणूस. चार्ली चॅप्लिन त्याच्या विनोदांना खूप सन्मान देणारा हा दादा कोंडके हे एक व्यक्तिमत्व, एक अजरामर व्यक्तिमत्व. आजही त्यांची उणीव भासते. आजही कधी कुठे त्यांचं गाणं लागलं तर त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांची ती एक वेगळीच शैली ना. त्यांचं प्रत्येक चित्रपटातलं काम
आजही तुम्ही ते चित्रपट जेव्हा जेव्हा पाहता तेव्हा कितीही हसायचं नाही ठरवलं तरी तुमच्या गालावर हसू येतं. असं सगळ्यांना हसू देणारा आणि सगळ्यांना मन रमवून टाकणारा असा हा एक चित्रपट अभिनेता, मराठी चित्रपटसृष्टीचा एक हिरा, जो आज आपल्यात नाही आहेत. त्यांचा हा मोठा थोरला मित्र बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा नाही आहेत. न जाणो ते त्यांच्या दुनियेमध्ये ते दोघं पुन्हा भेटले असतील का? या मैत्रीचा धागा पुन्हा त्या विश्वातसुद्धा टिकून राहिलेला असेल का? चला आपण अशा कल्पना करूत की ते दोघं भेटले आहेत आणि ते दोघं मस्त गप्पांचा फड त्यांचं जमलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच ते एकमेकांना टाळ्या देत गप्पा सुरू आहेत. कल्पना करायला काय हरकत आहे? या दोघांच्याही स्मृतींना करोडो नमन करतो हा कवी प्रवीत शोतर्फे त्यांच्या या मैत्रीला कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. दादा कोंडके, तुम्ही अमर आहात. बाळासाहेब ठाकरे, तुम्ही पण अमरच आहात. या पृथ्वीवर जोपर्यंत माणूस आहे, जोपर्यंत मराठी भाषेचं अस्तित्व आहे, तोपर्यंत आपल्या दोघांची आठवण या पृथ्वीतलावर सतत निघत राहील, सतत निघत राहील. याच गोष्टींसह आजच्या व्हिडिओतनं चलतो. मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.